दिशा, माझ्या कवितेचं नाव आहे दिशा. पहाटे कोणीतरी मला उठवईल, पहाटे कोणीतरी मला उठवईल, किलकिली डोळे करून, किलकिली डोळे तर उघडून पाहते तो एक सप्तरंगी फुलपाखरूते. पहाटे कोणीतरी मला उठविले, किलकिली डोळे उघडून पाहते तो एक सप्तरंगी फुलपाखरूते. वयाची 63 झाली, वयाची 63 झाली तर कोणीही आले नाही माझ्याशीच बोलायला, कोणीही आले नाही माझ्याशीच बोलायला. आणि आज चक्क मी काही बोलायच्या अगोदर, आणि आज चक्क मी काही बोलायच्या अगोदर माझा हात धरून उडाले आकाशात, उडाले आकाशात. किती किती मनोहर सुंदर, किती किती मनोहर सुंदर आहे हे जीवन, किती किती मनोहर सुंदर आहे हे जीवन. मी बघतच राहिले, मी बघतच राहिले. अचंबित झाले ना, अचंबित झाले ना. आश्चर्यच वाटले मला, आश्चर्यच वाटले माझे मला. इतकी वर्षे आपण विणलेल्या कोशात, इतकी वर्षे आपण विणलेल्या कोशात गुरफटत गेलो, इतकी वर्षे आपण विणलेल्या कोशात गुरफटत गेलो. पण ती वीण इतकी घट्ट होती, पण ती वीण इतकी घट्ट होती की भावनांची. एका आईला ती सोडून बाहेर पडणे शक्यच नव्हते, एका आईला सोडून बाहेर पडणे ते शक्यच नव्हते. आपल्या मुलांच्या पंखांना बळकट बनवण्यासाठी, आपल्या मुलांच्या पंखांना बळकट बनवण्यासाठी तिला तिचा कोश म्हणजे घरटे, तिचा कोश म्हणजे घरटे सोडणे भाग होते. तिला तिचं घरटं सोडणं भाग होतं. ती धपकन खाली पडली, ती धपकन खाली पडली. पाहते तो काय, ते सप्तरंगी फुलपाखरू, ते सप्तरंगी फुलपाखरू या वयात कसे जगायचे, या वयात कसे जगायचे त्याची दिशा दाखवून उडूनही गेले, त्याची दिशा दाखवून ते फुलपाखरू उडूनही गेले उंच आकाशात, गगनात. आताच मला कळालं आपण आपलं घरटं सोडलं पाहिजे, आताच मला कळालं आपण आपलं घरटं सोडलं पाहिजे. धन्यवाद.